मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज बैठक होणार आहे। मुख्यमंत्री दावोसमधून आल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बैठक आहे। फडणवीस शिंदेमध्ये पालकमंत्री पदावर चर्चा होणार आहे। दुपारी 2 वाजता दोन्ही नेत्यांमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे। फडणवीस आणि शिंदेमध्ये पालकमंत्री पदावर चर्चा होणार आहे। खरं तर रायगड आणि नाशिक या 2 जिल्ह्याच्या पालकमंत्री संदर्भातला मुद्दा अद्याप प्रलंबित आहे। त्यामुळे या भेटीमध्ये आता नेमक्या काय घडामोडी घडतात, काय तोडगा नेमका काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। संदर्भात ताज्या अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडलेत। सुशांत, खरं तर सह्याद्री अतिथीगृहावर आजची बैठक ही अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ज्या प्रकारचा मुद्दा प्रलंबित आहे रायगड आणि नाशिक या 2 जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा, काय या बैठकीसंदर्भात सविस्तर माहिती काय आजच्या बैठकीत घडू शकतं? कारण सह्याद्री अतिथीगृहावर देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसाचा आढावा घेण्यासाठी खरं तर प्रत्येक मंत्र्यांची बैठक घेतलेली आहे आणि 2:30 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जी आहे ती बैठक होणार आहे। खरं तर त्यांच्या विभागाची ही बैठक असणार आहे। मात्र या बैठकीत रायगड आणि नाशिकचा जो पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे, अजूनही सुटलेला नाही, त्याबाबत देखील चर्चा होऊ शकते असं आपल्याला माहिती मिळते। आपण जर पाहिलं असेल तर रायगडच्या पालकमंत्री पदावर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने दावा केलाय, तसं नाशिकच्याही पालकमंत्री पदावर त्यांनी दावा केलाय आणि त्याचमुळे ही दोन्ही पालकमंत्री पद जी आहेत ती स्थगित करण्यात आली होती। आणि याच बैठकीत, आजच्या बैठकीत या दोन्ही नेत्यांमध्ये या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर चर्चा होऊ शकते अशी आपल्याला माहिती मिळते। करण, नक्कीच सुशांत, खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहिती।